नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एमपीएससी ग्रुप सी 2025 च्या प्रिलिमची नोटिफिकेशन जी आहे तर ती आलेली आहे। याचा जानेवारी मध्ये पेपर होणार आहे। याच्यामधलं सगळ्यात जे महत्त्वाचं पद की ज्याची सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे ते म्हणजे क्लर्कचं पद। आता या क्लर्कला ऑक्टोबर 2025 मध्ये किती पगार असू शकतो तर याच्याविषयी आपण पाहणार आहोत। सॅलरी स्लिप मधील ज्या काही गोष्टी असतात विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे। इन हँड सॅलरी किती कपात होणार आहे, काय भत्ते मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुम्हाला एक मोटिवेशन जो आहे तो देणारा ठरणार आहे। आणि तुम्ही जर या ग्रुप बी सी ची तयारी करत असाल तर आरंभ 2.0 बॅच आपण लॉन्च केलेली आहे, जी तुम्हाला 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली दिसेल। ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपाची ही बॅच असणार आहे। याची फीस पण आपण थोडी आता कमीच ठेवलेली, पूर्व प्लस मुख्य फक्त 6000 रुपये फी आणि फक्त पूर्व पाहिजे असेल तर 5000 रुपये फी असं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे। पण शक्यतोवर जे आहे तर ते पूर्व प्लस मुख्य असं इंटिग्रेट कोर्स जो आहे तर तो तुम्ही इथं घेऊ शकता। बघा, लिपिक टंकलेखक या पदासाठी जर आपण पाहिलं तर बघा याची वेतन श्रेणी आहे S6 नुसार याला 19,900 ते 63,200 एवढं पाहायला मिळतात। पुढे काय म्हटलेले, अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर देय भत्ते जवळपास 882 जागा या लिपिकच्या आहेत। आणि लिपिकच्या जागा लक्षात घ्या मित्रांनो, आणखी जास्त येतील, त्या लिपिकच्या जागा आणखी जास्त येतील। काय जे 7,000 चा जो लॉट आहे त्याच्यापैकी बऱ्याच उमेदवारांची जॉईनिंग झाली आहे, बऱ्याच उमेदवार नाही होणार आणि ऑलरेडी जो 7,000 चा लॉट होता तर त्याला वेटिंग लिस्ट नाहीये, म्हणून ते जे पद रिक्त राहतील तर ते याच जाहिराती माध्यमातून 25 च्या जाहिराती माध्यमातून जे आहे तर ते भरण्यात येतील। म्हणजे आगामी काळात याची पदसंख्या जी आहे तर ती वाढणार आहे, म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी याला अप्लाय करायचंय। बघा आता दरवर्षी याच्यात काय होत असतं मित्रांनो, 19,900 हा आपला बेसिक पे, या बेसिक पेच्या दरवर्षी 3% आपल्याला वाढ होताना दिसते। जे कोणी ऑक्टोबर मध्ये जॉईनिंग होतात तर त्यांची जुलै महिन्यात जे आहे पुढच्या जुलै महिन्यात वेतन वाढ होत असते। ज्यांची मे च्या आधी जॉईनिंग होत असते त्यांची जानेवारी महिन्यात जी आहे तर ती वेतन वाढ होत असते। आता याच्यात एवढ्या डिटेल मध्ये नका जाऊ तुम्ही, दरवर्षी तुमची सॅलरी कशा पद्धतीने वाढते लक्षात घ्या। बघा, बेसिक पे पहिल्या वर्षी 19,900 असतं, दुसऱ्या वर्षी मात्र 20,500 असतं, तिसऱ्या वर्षी 21,100 असतं, चौथ्या वर्षी 21,700, त्याच्यानंतर 22,400, 23,100। तर अशा पद्धतीने हे वेतन बघा वाढत जातं। म्हणून तुम्ही जेवढ्या कमी वयात लागतात तर तुम्हाला सगळ्यात जास्त आणि शेवटची जी वेतन बँड असते याचं किती असतं 63,200, हे 40व्या वर्षी तुम्हाला हे मॅक्सिमम सॅलरी जी आहे तर ते भेटत असते। मित्रांनो हे बेसिक पे, याच्यावरती लक्षात घ्या याला तुम्हाला ग्रेड पे हा 1900 चा जरी असला तर एक लक्षात घ्या की इथं तुम्हाला बाकीचे भत्ते मिळतात। महत्वाचा एक भत्ता तो म्हणजे महागाई भत्ता, त्याला आपण म्हणतो डिअरनेस अलाउन्सेस। याची वर्षातून 2दा वाढ केली जाते, एक असतं जानेवारी आणि एक असतं जुलै। केंद्र सरकार काय करतं, सगळ्यात आधी महागाई भत्ता वाढवत असतं आणि त्याच्या अनुरूप केंद्र सरकार जो आहे तर तो आपल्या राजपत्रामध्ये याच्याविषयी घोषणा करतो आणि महागाई भत्ता जो आहे तर तो वेळोवेळी वाढवत असतं। आता जर आपण महागाई भत्ता पाहिला तर तो 53% आपल्याला दिसतो, कारण की याच्यात नुकतीच 3% ची वाढ केलेली आहे। 50 पासून आता हा 53 झालेला आहे। आगामी काळात हा वेतन भत्ता महागाई भत्ता जो आहे तर तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुढचा जो कंपोनेंट असतो ना सॅलरी मधला तो असतो HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, घर भाडे भत्ता त्याला म्हणतात। पण हा घर भाडे भत्ता हा तुमच्या सिटीवरून ठरत असतो। सिटी क्लासिफिकेशन महाराष्ट्रात जर पाहिलं तर X, Y आणि Z सिटी पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये X सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फक्त मुंबई आणि पुणे हेच पाहायला मिळतं। त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे सिटी आहेत तर ते Y सिटीमध्ये येतात, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी, वसई विरार, मालेगाव, नांदेड वगैरे, सांगली, तर हे सगळे अर्बन जिथं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत ते, आणि बाकी उरलेल्या सगळ्या सिटी ज्या आहेत तर त्या झेड या कॅटेगरीमध्ये येतात। आता याच्यानुसार तुमचं हे पण बदलतं मित्रांनो HRA लक्षात घ्या। जर एक सिटीमध्ये असाल तर तुमचं HRA हा 27% ऑफ बेसिक पे होत असतं मित्रांनो, 27% ऑफ बेसिक पे होत असतं। जर तुम्ही Y सिटीमध्ये असाल तर तुमचं 18% ऑफ बेसिक पे म्हणजे 18/100 गुणिला 19,900 असं कॅल्क्युलेशन ते केलं जातं। पुढे झेड याच्यामध्ये 9% असतं। पण कधी कधी काय होतं मित्रांनो, एवढं जरी केलं ना तरी तुमची HRA कमी होतो। म्हणून काय केलेलं आहे त्यांनी, जर तुम्ही त्या सिटीत असाल मिनिमम तुम्हाला गॅरंटी HRA त्यांनी दिलेला आहे। फॉर एक्झाम्पल क्लर्कला तर हा जबरदस्त लागूच होतो मित्रांनो, की जर एक सिटीमध्ये असाल 5,400 एवढा भेटेलच। समजा तुमचा 27% ऑफ बेसिक पे 19,900 केला तरी तुम्हाला याच्यापेक्षा कमी रक्कम मिळेल, ही जास्त मित्रांनो 5,400। Y सिटीमध्ये असाल तर 3,600 गॅरंटीड भेटेल आणि झेड सिटीमध्ये असाल तर 1,800 रुपये तुम्हाला मिनिमम जो आहे तर तो इथं मिळणार आहे। तर हे आपल्याला इथं 3 कंपोनेंट पाहायला मिळतात। म्हणून तुमची नियुक्ती मुंबई आणि पुण्यामध्ये झाली तर तुम्हाला 5,400 मिळेल क्लर्क म्हणून, आणि जर तुम्ही Y सिटीमध्ये असाल तर 3600 मिळेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या सिटीमध्ये असाल तर 1,800 रुपये भेटेल। म्हणजे प्रत्येकाची सॅलरी ही वेगवेगळी होऊन जाणार आहे मित्रांनो लोकेशन नुसार।
पुढचं एक महत्वाचं कंपोनंट ते म्हणजे पेन्शनचं कंपोनंट असतं. त्याला आपल्या सॅलरी स्लिप मध्ये येतं DCPS येतं, ते डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम, जी नवीन 2005 नंतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली न्यू पेन्शन स्कीम. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो कंपोनंट आहे पाहायला मिळतो. याच्यामध्ये एम्प्लॉई म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करावं लागतं आणि गव्हर्नमेंट म्हणजे जे सरकार असतं, राज्य सरकार असतं, ते कॉन्ट्रीब्युट करतं. तुम्हाला किती कॉन्ट्रीब्युट करावं लागतं, तर तुम्हाला 10% ऑफ बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्स. आता मी तुम्हाला सांगितलं की महागाई भत्ता वाढत राहतो, तुमचा दरवर्षी बेसिक पे वाढत राहतं, तर हे जेवढं वाढेल लक्षात घ्या, हे बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्स एवढी काही रक्कम होईल, त्याचे 10% रक्कम तुमच्या पगारातनं कपात केली जाते. त्याच्यानंतर सरकार त्याच्या 14% रक्कम जी आहे तर ते टाकतं. अशा पद्धतीने तुमची पेन्शनची रक्कम जी आहे तर ती साठवली जाते. पुढचं तुम्हाला ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो पण भेटत असतो. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की S7 ते S19 ला, पण आपलं नेमकं S6 मध्ये येतं. S6 मध्ये असल्यामुळे मुंबई, नागपूर, पुणे इथं जे आहे तर ते 1000 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, आणि इतर ठिकाणी 675 रुपये अलाउन्स जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळत असतो. म्हणून तुमची पुन्हा सॅलरीमध्ये जे आहे तर ते तफावत बघायला मिळू शकते मित्रांनो. आता आपण डायरेक्ट स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूया. सगळ्यात आधी 19,900, त्याच्यानंतर HRA मी डायरेक्ट फिक्स केला की मुंबई पुण्याच्या रेटने 5400 प्रमाणे. DA सध्या 53% चालू आहे, तर 0.53 गुणिले 19,900 हे 10,547 रुपये होतात. ट्रॅव्हलिंग अलाउन्स मी 1000 रुपये लावला आणि एक CLA नावाचा असतो तर तो 200 रुपये तुम्हाला इथं मिळतो. आता मी जे तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असतं बघा, 14% ऑफ बेसिक पे प्लस DA हे किती असतं, 4,263 रुपये तुमचे हे ठरत असतात. आता जर तुमची ग्रॉस सॅलरी पाहिली तर ते 41,310 रुपये एवढी ग्रॉस सॅलरी जी आहे तर ती तुमची इथं बनत असते मित्रांनो. पण त्याच्यात काही डिडक्शन होत असतात, जसं की हा प्रोफेशनल टॅक्स असतो, हा प्रत्येकाला कंपल्सरी असतो, हा 200 रुपये कट होतो. हा ग्रुप इन्शुरन्स असतो 480 असतो, किंवा काही ठिकाणी 360 पण तुम्हाला पाहायला मिळतो. स्टॅम्प रेव्हेन्यू 1 रुपया पाहायला मिळतो. DCPS मी तुम्हाला काय म्हणतो, हे तुमच्या पगारातनं कपात केलं जातं. 10% ऑफ बेसिक पे हे किती झालं, 3045. त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटने त्यावेळी डिडक्शन तुम्हाला दिलं होतं DCPS साठी, ते पुन्हा इथून वजा केलं जातं. हे 4263 अशी 7,989 रुपये तुमचे कपात केले जातात. ग्रॉस सॅलरी तुमचे 41,310 आहे आणि डिडक्शन तुमचे 7,989 आहे, आणि टोटल सॅलरी इन हँड तुम्हाला 33,321 रुपये जे आहे तर ते इन हँड तुम्हाला इथे मिळणार आहे. एवढी म्हणजे 33,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतं. बाकी सिटीमध्ये असेल तर 30च्या पुढेच तुम्हाला 30, 31, 32, 33 तर याच रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी इथं पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला आता सांगितलं बदलणारे कंपोनंट कोणते, HRA आहे आणि TA हा कंपोनंट बदलतो, आणि दर वर्षात 2दा हा DA कंपोनंट बदलतो. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आगामी काळात तुमची सॅलरी ही वाढलेली दिसणार आहे. आणि लक्षात घ्या, जे कोणी मुंबईमध्ये राहतात त्यांना 5,000चा अधिकचा भत्ता दिला जातो मंत्रालयीन क्लर्क साठी. म्हणून जी तुमची सॅलरी 3,321 आलेली त्याला परत 5,000 ऍड करायचे. असे मुंबईत राहणाऱ्या उमेदवाराला 38,000 जास्त, म्हणजे बाकीचे महाराष्ट्रातले जेवढे क्लर्क असतील त्याच्यापेक्षा त्याची सॅलरी ही 5,000पेक्षा ही जास्त असते. कारण की त्यांना बघा मागेच मंत्रालयीन लिपिक टंकलेखनासाठी दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता जो आहे तर तो केलेला आहे, कारण की मुंबईत राहणं हे महाग आहे. त्याच्यामुळे हे 38,000 रुपये एवढी जी सॅलरी जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आगामी काळात अशाच पद्धतीने ग्रुप सीची जेवढी काही पदे आहे, टेक्निकल असिस्टंट असो, उद्योग निरीक्षक असो, टॅक्स असिस्टंट असो, या सगळ्यांची सॅलरी बाबत जे आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळते. दुसरी स्टेप असणार आहे प्रमोशनच्या संदर्भात, त्याच्यानंतरची स्टेप असणार आहे कामाच्या स्वरूपाच्या संदर्भात, आणि ही आपली गायडन्स सिरीज चालू आहे. त्यासोबतच आपली पूर्ण कॉन्टेंटची टीम जी आहे तुमच्यासाठी युट्यूब लाईव्ह मध्ये येत असते. तिथं तुम्हाला ग्रुप BCच्या संदर्भात अनेक व्हिडिओज पाहायला मिळते, ते तुम्ही नक्की बघा. आणि त्यासोबतच याची आपण एक मेंटरशिप बॅच पण लॉन्च केली, जी फक्त 1 रुपयात तुम्हाला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व मार्गदर्शन जे आहे तर ते मिळणार आहे. याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर PYQचं महत्व तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे मित्रांनो. तर ग्रुप B आणि C या दोघांचे PYQचं अनालिसिस तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये पाहायला मिळेल. या बॅचची किंमत फक्त 399 रुपये ठेवलेली आहे. याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल जे आहे तर ते करून बाकी माहिती विचारू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.